समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना आपण पाहिल्यात, मात्र याच महामार्गावर हत्येचा थरार समोर आलाय। उत्तर प्रदेशच्या नोएडा भागात राहणाऱ्या सलमान खान नेक खान नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी हसीना बानूची हत्या केली आहे। समृद्धी महामार्गावरील प्रवासादरम्यान डोक्यात वार करत आणि गळा दाबून तिची हत्या करण्यात आली। उत्तर प्रदेशमधून बलेनो गाडीने पत्नी आणि 3 चिमुकल्यांसह आरोपी पतीने प्रवास सुरू केला, मात्र रस्त्यातच पती पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला आणि त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली आहे। हत्येनंतर कारंजा पोलीस ठाणे गाठत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत। प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते। गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा ओढून तिचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे। त्या घटनेनंतर तो स्वतः गाडीसह पोलीस स्टेशनला येऊन त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे। कारंजा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचं पथक या गोष्टींचा पुढील तपास करत आहेत। आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर।